नागपुर वाठोड़ा पुलिस के जांच पथक को बड़ी सफलता मिली है। गश्त के दौरान पुलिस ने संदिग्ध रूप से घूम रहे 3 शातिर अपराधियों को दबोचकर घर चोरी और वाहन चोरी के 4 बड़े मामलों का पर्दाफाश किया है। आरोपी के पास से चोरी के चांदी के जेवरात और 4 बाइक बरामद की गई। पुलिस का जांच दस्ता जब इलाके में गश्त कर रहा था तब उन्हें 3 युवक संदिग्ध हालत में घूमते दिखे। हिरासत में लेकर जब कड़ाई से पूछताछ की गई तो आरोपी मोहम्मद दानिश अली उम्र 20, सैयद सलमान उम्र 20 और मोहम्मद अरशद उर्फ साजिद शेख उम्र 20 ने वाठोड़ा इलाके में सेंधमारी और वाहन चोरी की वारदातों को अंजाम देने की बात कबूल कर ली। उनकी निशानदेही पर पुलिस ने घर चोरी में चोरी हुए चांदी के पूरे गहने और चोरी के 4 मोटरसाइकिलें जब्त किए। जब्त किए गए कुल माल की कीमत करीब 2,10,000 रुपए आकी गई है। वाठोड़ा पुलिस ने तीनों आरोपियों के खिलाफ बीएनएस की संबंधित धाराओं के तहत 4 मामले दर्ज कर आगे की गहन जांच शुरू कर दी है। आमच्याकडे दिनांक 19/8/2026 रोजी प्रणय अरविंद चौरे राहणार खरबी यांच्या घरामध्ये घरफोडी झाल्याची आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली। त्यानंतर आम्ही सर्व स्टाफ सदर ठिकाणी जाऊन सर्व पंचनामा वगैरे केला। त्यानंतर आमच्याकडे जे गोपनीय जे काय आमचे खबरी आहेत त्याच्याकडून माहिती घेऊन तसेच आमचे डीबी स्टाफ डीबीचे अधिकारी PSI पवार तसेच API बनसोड साहेब यांच्या गोपनीय माहितीवर माहिती मिळाली की सदरचे आरोपी जे 3 आरोपी आहेत सय्यद सलमान सय्यद जलाल वय 20 वर्ष राहणार यशोधरा नगर, मोहम्मद अरशद उर्फ नाबालिग साजिद शेख वय 20 वर्ष राहणार वाठोडा आणि मोहम्मद दानिश मोहम्मद अली अरशद राहणार हसनबाग नंदनवन या तिघांनी सदरची घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही सदर आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखी कुठे चोरी केली याबाबत आम्ही त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आमच्याच पोलीस स्टेशनला दाखल असणारे अपराध नंबर 418, 422, 420 आणि 416 अशा 4 गुन्ह्यातील त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। सदर 4ही गाड्या आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेल्या आहेत। तसेच त्या चांदीचा जो मुद्देमाल होता घरफोडी केलेला 15,000 रुपयाचा तो देखील आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। असा सर्व मिळून 2,10,250 रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही जप्त केलेला आहे। सदर आरोपी आता सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड दाखल आहे। परवा दिवशीपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी आहे। या अप्रोक्ष आणखी जर पोलीस आयुक्तालय नागपूर शहरमध्ये आणि कुठे जरी सदर आरोपींनी काही चोरी किंवा घरफोडीचे गुन्हे केले असतील तर त्या संदर्भात आम्ही तसा संदेश पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपने याच्यावरती पाठवला आहे। सदरची जी कारवाई आहे ती मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर, मान्य सहपोलीस आयुक्त, मान्य अप्पर पोलीस आयुक्त, मान्य पोलीस उपायुक्त झोन 5 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पारडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकाचे API बनसोड, PSI पवार तसेच API कोल्हे तसेच इतर स्टाफ तायवाडे, राठोड, कालेकर, मेश्राम, बंदकर, उतखेडे आणि मनगटे यांनी सबरचा तपास केलेला आहे। पुढील अधिक सखोल तपास चालू आहे।